जर तुम्हीही माझ्यासारखे चटपटे असाल व तुम्हाला हे चटपटे खायचं काही इच्छा होत असेल ना, तर ही रगडा पॅटीची रेसिपी ट्राय करा. खूप इझी व खूपच जास्त टेस्टी रेसिपी आहे. तर त्यासाठी जे पांढरे मटर असतात ना, जे रगडासाठी यूज होतात, ते मी रात्रभर भिजत घातले होते पाण्यात. तर ते घेतले. त्याच्यानंतर ना कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं मी. तर पाणी गरम होतंय तोवर ना मी 4 बटाटे घेतले. त्याचे साल काढून घेतले व त्याला स्वच्छ धुवून घेतले. तर त्यासाठी ना ते 3 बटाटे जे आहेत ना, मी ते पॅटीससाठी यूज करणार आहे आणि त्यातला 1 बटाटा हा रगडासाठी यूज करणार आहे. तर जे पॅटीससाठी बटाटा आहे ना, तो मी थोडा जाड कट केलाय आणि जे रगडासाठी यूज होणार आहे ना, 1 बटाटा तो छान असा बारीक कट करून घेतलाय. त्यानंतर कुकरमधलं जे पाणी आहे ते गरम झालं होतं छान प्रकारे. त्याच्यानंतर त्यात आहे ना मटर टाकून द्यायचे. सगळे मटर टाकून झाले ना, त्याच्यानंतर जे बटाटे कट केलेत ना आपण ते पण टाकून द्या. त्याच्यानंतर थोडी हळद, थोडं मीठ टाकून ना 3-4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. छान असं मऊशीर शिजवून घ्यायचं. ते शिजून झालं होतं. त्याच्यानंतर सगळे बटाटे काढून घ्यायचे. जे आपण मोठे-मोठे टाकले होते ना पॅटीससाठी ते काढले मी. रगडासाठीचे जे होते ना ते राहू द्यायचे त्यातच. पॅटीसचे बटाटे काढून झालं ना, त्यात मी ना हे जे मॅशरने ना ते छान मॅश करून घेतलं. जास्त बारीक मॅश नाही करायचं, फक्त थोडं मॅश करायचं. त्यानंतर थोडं मॅश करून झालं ना, कढईमध्ये तेल टाकलंय, जिरं टाकलं, छान तडतडून झालं ना जिरं, त्यानंतर बारीक चिरून अद्रक, लसूण टाकलंय. ते पण छान लाल होऊ दिलं. त्याच्यानंतर जे आपलं रगडासाठी जे आपण बनवलं होतं, शिजवलं होतं ना, ते टाकून दिलंय मी. बटाटा आणि मटर ते छान मिक्स केलं. त्याच्यानंतर त्यात थोडी हळद टाकलंय, मीठ टाकलंय, चटणी टाकायची. त्याला मिक्स करून घ्यायचं व छान असं आहे ना कोरडं होऊ द्यायचं व शिजू द्यायचं त्याला. त्यानंतर मी थोडं स्वादासाठी ना मॅगी मसाला टाकलाय, कोथिंबीर टाकली. त्याच्यानंतर त्याला छान शिजू दिलं. तर रगडा हा रेडी आपल्यावाला मस्तपैकी कोरडा पण झालाय. त्याच्यानंतर आपण पॅटीस बनवूयात. त्यानंतर जे पॅटीससाठी जे बटाटे होते मी ते मॅश करून घेतले. त्यात चटणी टाकली, गरम मसाला टाकलाय, चाट मसाला टाकलाय, हळद टाकली आहे, मीठ टाकायचं. छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करून झालं ना, कोथिंबीर टाकली वरतून आणि कॉर्नफ्लोअर टाकलंय बाइंडिंगसाठी. 3 चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलं व त्याला मिक्स केलं. ते छान असं मिक्स करून झालं ना, तर त्याला आहे ना असं पॅटीसचा आकार द्यायचा. जर तुम्हाला जाड पॅटीस आवडत असेल तुम्ही जाड बनवू शकता. मला आहे ना मी थोडे पतलेच बनवले होते. कारण ते छान असे क्रिस्पी पण येतात व ते ना आतमध्ये कच्चे नाही राहत म्हणून मी थोडे बारीक बनवले. ते पॅटीस तर तसे जाडच असतात. त्यानंतर सगळे पॅटीसचा आकार देऊन झालाय ना, गॅसवर तवा ठेवलाय. त्यात थोडं तेल टाकायचं व एक-एक करून पॅटीस ठेवून द्यायचं त्याच्यावर. पॅटीसची एक साईड लाल झाली ना मस्तपैकी फ्राय करून, तर त्याला परतवून द्यायचं. दोघं साईड परतवून झालंय, मस्तपैकी लाल झालं होतं. त्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये रगडा काढून घेतला. त्यावर मस्तपैकी पॅटीस ठेवलं. जितकं आपल्याला खायचं त्याप्रमाणे काढून घ्यायचं. त्याच्यानंतर त्यात इमलीची चटणी टाकली आहे. इमलीची चटणी आणि ग्रीन चटणीची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर केली आहे. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इमली चटणी टाकून झाली ना, ग्रीन चटणी टाकली. त्याच्यानंतर दही टाकली. त्यानंतर बारीक चिरून टमाटर टाकलाय, बारीक चिरून कांदा टाकलाय. वरतून कोथिंबीर टाकायची बारीक चिरून. मस्तपैकी चाट मसाला टाकायचा. रेडी आपली रगडा पॅटीसची रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूपच जबरदस्त टेस्टी लागते. जसं आपण रेस्टॉरंटमध्ये खातो नाही तर बाहेरच्या स्टॉलमध्ये खातो ना, सेम तशीच झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा.